काय परिस्थिती आता जवळपास 12 तास होऊन गेलेले सगळे परिस्थिती तिथली काय आहे, किती पर्यटक आपल्या राज्यातले आणि पुणे मुंबईतले अडकले, काय आणण्याची त्यांची व्यवस्था सुरू असते? काल झालेल्या या सगळ्या दुर्दैवी घटनेनंतर जे खर तर पुण्यातले आपले 2 कुटुंब तिथे फिरायला गेली होती, त्यातले जी 2 त्या कुटुंबातली जी काही प्रमुख लोक होती, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, दुर्दैवानं हे दोघंही मृत्युमुखी पडलेत. परंतु त्यांची मी काल म्हणाल तसं त्यांची फॅमिली सुरक्षित आहे, त्यांची मुलगी आणि या दोघांच्या पत्नी सुरक्षित आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता श्रीनगरमधनं ते दोन्ही पार्थिव पुण्याला आणले जातील. संपूर्ण राज्यात जवळपास 6 लोकांची आता माहिती आपल्याला येते. त्यामुळे 12चं विमान हे मुंबईसाठी आहे. मुंबईच्या जे काही लोक आणली जाणार, जे मृत्युमुखी पडले ते दुपारी येतील आणि पुण्यातली संध्याकाळी येतील. या सगळ्या घटनेनंतर मोठ्या संख्येनं पुण्यातील आणि महाराष्ट्रातील लोक ही त्या ठिकाणी अडकलेली आहेत. निश्चितपणे हे सगळं झाल्यानंतर एक भीतीचं वातावरण आहे. ही सगळी मंडळी, त्यांचे नातेवाईक सातत्यानं संपर्क करतायत. रात्रभर आम्ही सगळेच या व्यवस्थेमध्ये आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्टपणे याच्यामध्ये आम्हा सगळ्यांना सूचना दिल्यात की आपण हे सगळ्या लोकांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत. काल ही सगळी चर्चा झाल्यानंतर आज एक मुंबईला स्पेशल विमान, हे श्रीनगर ते मुंबई दुपारी 3चं एक स्पेशल विमान करण्यात आपल्यालाही यश आलं आणि ते तिथे अडकलेल्या लोकांना मुंबईला बरीच लोक त्या विमानाने येतील. आताही पुण्यातले एक 3-4 मोठे ग्रुप आहेत. एक 69 लोकांचा ग्रुप आहे, एक 35 लोकांचा आहे, एक 19, असे एक साधारणतः 150-200 लोक पुण्यातली सुद्धा अशी आहेत. काही 4 लोक आहेत, काही 2 लोक आहेत. आम्ही 24 तास झालं मागच्या संपर्कात या सगळ्यांच्या आहोत आणि आताही या लोकांसाठी एक स्वतंत्रपणे मुंबई मार्गे पुण्याला एक विमान बुक करण्यासाठीचं एक स्पेशल फ्लाईट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या लोकांना आम्ही हा विश्वास दिलाय की काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे लहान मुलं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, या सगळ्यांना आज थोडं अवघड आहे, पण उद्या, आज झालं तर आजच करू, नाही तर उद्या एक स्वतंत्र स्पेशल असं विमान आपल्या या पुण्यातल्या सुद्धा सगळ्या लोकांसाठी आपण करतोय. त्या संदर्भातली चर्चाही आमच्या मंत्रालयातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी झाली, एअरलाइन्स कंपनीशी झाली आहे. त्या ठिकाणचे जे कलेक्टर आहेत, या श्रीनगरच्या कलेक्टरांशी सुद्धा आमची सातत्याने चर्चा या विषयात सुरू आहे.